नाशिकमधील खरात नावाच्या भोंदू बाबावर सरकारनं कठोर कारवाई केली। पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि त्याला अटक देखील केली, बेड्या देखील ठोकल्या। तरी देखील जनाब संजय राऊत यांच्या पोटामध्ये रोज दुखतंय आणि रोज ते यांच्याबद्दल वेगवेगळे नको ते प्रश्न विचारतायत। संजय राऊत, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की भोंदू बाबाला सोडलं जाणार नाही। भोंदू बाबा सोबत जे कोणी असतील त्या सगळ्यांवर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे आणि जे कोणी भोंदू बाबाच्या काळे कारनाम्यामध्ये सोबत असतील त्या प्रत्येकांवर कारवाई होणार आहे, त्या प्रत्येकाला शिक्षा होणार आहे। फक्त कुणासोबत फोटो आले म्हणून सगळ्याच मंत्र्यांवर गुन्हे दाखल करा ही मागणी संजय राऊत कुठल्या पोटदुखीतून करताय? हाच न्याय द्यायचा तर मिलिंद नार्वेकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा लागेल। उद्धवजी ठाकरे यांनी त्या भोंदू बाबाला पाणी दिलं होतं, त्यांच्यावर देखील सहआरोपी किंवा गुन्हा दाखल करायचा का, हा माझा संजय राऊतांना सवाल आहे। या भोंदू बाबाला सोडलं जाणार नाही। भोंदू बाबाचे जे काही काळे कारनामे असतील ते सगळे पुढे करण्याचं काम, उजागर करण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून करतंय। पोलीस अतिशय सक्षम आणि समर्थपणे चौकशी करताय। संजय राऊत, तुमची पोटदुखी का होते, हा माझा सवाल आहे। देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार 11 कोटी जनतेच्या आशीर्वादानं झालेलं आहे। त्यामुळं सरकार वाचवण्यासाठी कुणालाही पाठीशी घालण्याचं गरज नाही। उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना सरकार वाचवण्यासाठी किती गुन्हेगाराला पाठीशी घालत होते हे महाराष्ट्रानं बघितलंय। सचिन वाजे असेल किंवा आणखी काही प्रकरण असतील, 100 कोटीची वसुली असेल, हे फक्त आणि फक्त सरकार वाचवण्यासाठी उद्धवजी ठाकरे यांनी केलं होतं। देवेंद्रजी फडणवीस हे 11 कोटी जनतेच्या आशीर्वादाने स्पष्ट बहुमताचं सरकार चालवतायत। तुमच्यासारखं सरकार वाचवण्यासाठी गुन्हेगारांना पाठीशी घालण्याची सवय देवाभाऊंना नाही। तुमचं महाविकास आघाडीचं सरकार हे गुन्हेगारांना, सचिन वाजे सारख्यांना पाठीशी घालणारं होतं। हे देवाभाऊंचं सरकार आहे आणि देवाभाऊंचं सरकार सगळ्यांना न्याय देईल। काल विधानसभेमध्ये कातड पांगरलेल्या वाघांच्या मांजरी झालेल्या बघायला मिळाल्या, लोकशाहीचा खून झाला अशा देखील घोषणा। संजय राऊत, लोकशाहीच्या गप्पा मारण्याचा अधिकार तुम्हाला नाही। सातारा प्रकरणात जे झालं ते महायुती बघण्यासाठी सक्षम आहे। तुम्ही तुमचं बघा। साताऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी क्रमांक 1 ची पार्टी होती, भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक आशीर्वाद साताऱ्यांच्या जनतेने दिले आणि त्यानंतर काही लोकांनी जाणीवपूर्वक वेगळ्या पक्षाशी जाऊन बांधिलकी करण्याचा प्रयत्न केला, त्यातून हा सगळा प्रकार घडला होता। सातारा प्रकरण हाताळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे समर्थ आहेत। तुमच्या महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय होतं ते बघा। आणि वाघाचं कातडं कोण पांघरलंय? संजय राऊत, तुम्ही वाघाचं कातडं पांघरलेलं आहात। तुमच्या आत गुलाम दडलेला आहे। तुम्ही काँग्रेसची गुलामगिरी करतायत। वाघाचं कातडं पांघरायचं आणि काँग्रेसची गुलामगिरी करायची ही संजय राऊत आणि उभाटा गटाची सवय झालेली आहे। बाकी इतर कोणी वाघाचं कातडं पांघरलंय का, काय झालंय हे सांगण्याच्या फंद्यामध्ये तुम्ही पडू नका। आधी आपण स्वतः गुलाम आहोत आणि वाघाचं कातडं पांघरून आपण ढोंग करतोय हे महाराष्ट्रानं ओळखलंय आणि तुमच्या या ढोंगबाजाला कंटाळूनच महाराष्ट्राच्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला, महापालिकेच्या निवडणुकीला, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला तुमचं हे ढोंग ओळखलंय आणि तुम्ही खरेखुरे वाघ नाहीत तर गुलाम आहात हे महाराष्ट्राने पुन्हा एकदा सिद्ध केलंय। त्यामुळे इतरांना मांजर म्हणण्याच्या फंद्यामध्ये संजय राऊत यांनी पडू नये। संजय राऊतांनी आजपर्यंत अनेक भाकीतं व्यक्त केली होती। त्यांनी सांगितलं की महायुतीचं सरकार फार काळ टिकणार नाही, महाविकास आघाडीचं सरकार पुढची 25 वर्ष राहील। संजय राऊत, तुम्हाला 25 महिने देखील महाविकास आघाडीचं सरकार टिकवता आलं नाही। मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे जगातील बेस्ट मुख्यमंत्री आहेत असं भाकीत संजय राऊतांनी केलं, परंतु उद्धवजी ठाकरे यांचे कारनामे काय आहेत आणि घरात बसून कारभार करणारे मुख्यमंत्री असा उद्धवजी ठाकरे यांचा गौरव झाला। जे घरबसे मुख्यमंत्री आहेत
अशाबद्दल संजय राऊतांनी वारंवार वेगवेगळी भाकितं केली होती. संजय राऊतांनी असंही सांगितलं होतं की जे आमदार गुवाहाटीला गेलेत किंवा भारतीय जनता पार्टीच्या सोबत गेलेत त्यांचे खून पडतील. संजय राऊत काय झालं? काहीही झालं नाही. अशा पद्धतीची खोटी भाकितं करण्याची तुमची सवय आहे. महाविकास आघाडीचा 3 तिघाडा काम बिघाडा हे धोरण जनतेनं बघितलेलं आहे. आपल्याला माहित आहे की महाविकास आघाडीमध्ये 3 पक्षाचे 3 बाजूला तोंड आहेत. संजय राऊत महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय ते बघा. त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे उभाटा गटामध्ये नेमकं काय सुरू आहे त्याच्यावर जास्त लक्ष ठेवा. उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षामध्ये एक उद्धवजी ठाकरे यांचा गट आहे आणि दुसरा संजय राऊतांचा गट आहे. तुमच्या पक्षातलं भांडण तुम्हाला मिटवता येत नाही. काल पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उद्धवजी ठाकरे यांना बोलवण्यापर्यंत तुमची अवकात नाहीये. तुम्ही कशाला महायुतीबद्दल बोलतायत? महायुती देवाभाऊंच्या नेतृत्वात, एकनाथजींच्या नेतृत्वात आणि सुनेत्राताईंच्या नेतृत्वात समर्थ आहे. उभाटा गटामध्ये जी गटबाजी सुरू आहे, उभाटा गटाच्या गटबाजीवर जरा लक्ष द्या. पुढच्या वेळेला तुम्हाला तुमची खासदारकी देखील वाचवता येणार नाही, कारण उद्धवजी ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना सुरू झालाय. कोरोनामध्ये थाळ्या वाजवल्या, दिवे लावले, त्याच्यामुळे काय झालं हे महाराष्ट्रानं बघितलंय आणि देशाने बघितलंय. आता संजय राऊत तुम्हाला काय वाजवायची वेळ आली हे महाराष्ट्राने बघितलंय. तुम्हाला फक्त टाळ्या वाजवल्या लागणार आहेत आणि टाळ्या वाजवायची वेळ संजय राऊत तुमच्यावर आणि उभाटा गटावर आली. आणि ही वेळ कुणी आणली? महाराष्ट्रातल्या जनतेनं संजय राऊतांवर टाळ्या वाजवण्याची वेळ आणलेली आहे. कारण संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांचा कारभार बघून महाराष्ट्राचे लोक वैतागले होते. त्यामुळं तुम्हाला रिकामे सिलेंडर वाजवायची गरज नाही, कारण जे कायद्यानुसार आहेत त्यांना सिलेंडर देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून निश्चित केलं जातंय. आणि जे कोणी काळे धंदे करत होते, सिलेंडरची साठेबाजी करत होते, अशांवर कारवाई करण्याचं काम देखील सुरू आहे. त्यामुळे संजय राऊत रिकामे सिलेंडर वाजवायची गरज नाही. तुमच्यावर टाळ्या वाजवण्याची वेळ आलेली आहे आणि ही टाळ्या वाजवण्याची वेळ जनतेमुळे आली आणि जनतेनं तुम्हाला टाळ्या वाजवण्याचं काम दिलंय. तुम्ही आपलं टाळ्या वाजवा. रिकामे सिलेंडर वाजवायची गरज नाही. 25 दिवसामध्ये सिलेंडर भरून तुमच्या घरी येईल. तुमच्या घरी तर गॅस पाईपलाईन आहे, त्यामुळे तुम्हाला सिलेंडरची देखील गरज नाही. त्यामुळे तुम्ही आपलं टाळ्या वाजवत बसा, एवढंच तुम्हाला काम आहे. संजय राऊत देशामध्ये शांती आहे, फक्त संजय राऊत आणि उभाटा गट यांच्याकडे अशांती आहे. संजय राऊत आणि उभाटा गटामध्ये 2 गटामध्ये युद्ध सुरू झाले. एक युद्ध आहे आदित्य ठाकरे उद्धवजी ठाकरे यांच्या गटात आणि दुसरं युद्ध आहे संजय राऊत यांच्या गटामध्ये. देशामध्ये शांती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देश पुढे जातोय. जगभरामध्ये युद्धाचं संकट असताना त्याच्या झळा भारताला पोहोचल्या नाहीत. हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामुळे शक्य झाले. जगभरामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कैक पटीनं वाढल्या, पण भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामुळे आपण पेट्रोल डिझेलच्या किमती आवाक्यात ठेवू शकलो, कारण आपलं नेतृत्व सक्षम आहे. देशाची काळजी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी समर्थ आहेत, सक्षम आहेत. संजय राऊत तुम्ही उभाटा गटाची काळजी करा. उभाटा गटामध्ये संजय राऊत विरुद्ध उद्धवजी ठाकरे हा सामना चालू आहे, त्याच्याकडे बघा. बाकी देश चालवण्याची जबाबदारी 140 कोटी जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना दिलेली आहेत आणि नरेंद्र मोदीजी समर्थपणे देश पुढे चालवतायत. आणि तुम्ही काय सांगतायत की नेहरूंचं चरित्र वाचा. नेहरूंनी या देशात काय काय केलंय हे जनतेने ओळखलंय. नेहरूंची कारकीर्द कशी होती हे देखील जनतेला माहिती आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर जनतेचा जास्त विश्वास आहे, त्याकडे लक्ष द्या. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.